राम राम हरे हरे। हरे कृष्ण। सर्व उपस्थित भाविकांचे, भक्तांचे, बाळ मंडळीचे सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत। आपण इथे आज खूपच आनंदाच्या एका सोहळ्याला साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत। वृंदावन मध्ये खूप सुंदर गाणं गातात ते कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणतात, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। तर श्रीकृष्णांचा जन्म, श्रीकृष्णांचा अवतार या जगात झालाय, तर याच्यापेक्षा जास्ती आनंदाची काय गोष्ट असू शकते। जरी गीतेमध्ये सांगितलंय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। श्रीकृष्ण म्हणतात, मी साधूंचा, भक्तांचा रक्षण करण्यासाठी, दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी या जगात येतो। पण ज्यांनी श्रीकृष्णांच्या जीवनाचा सखोल अभ्यास केलाय ते म्हणतात, तिची जी धर्माची जी स्थापना श्रीकृष्ण म्हणतात त्याचा एक खूप गहन अर्थ आहे। जेव्हा आपल्या मनात कधी अधर्म हा शब्द येतो, कशामुळे येतो तो? कधी समाजामध्ये काही वाईट लोक, समजा त्यांची प्रगती होत असेल, खोटारडेपणा पसरत असेल, कधी कुठे काही कोणी नुकसान केलं दुसऱ्यांचं, नात्यांमध्ये समजा कोणी काही फसवणूक केली, तर आपण म्हणतो अधर्म चाललाय, चुकीच्या गोष्टी चालल्यात। पण एका खोल दृष्टीने जर आपण विचार केला, प्रल्हाद आणि नरसिंहाची जी कथा, आजकाल नरसिंहा मूवी सिनेमा खूप प्रख्यात झालाय, त्यामध्ये ते जे नातं आहे वडिलांचं आणि मुलाचं नातं, ते कलियुगातलं नातं आहे का? आता ते सत्ययुगातलं नातं आहे। सत्ययुगात, सर्वात छान युगातही हिरण्यकश्यपू सारखे अहंकारी, क्रूर आणि पूर्णपणे स्वार्थी वडील होते। त्याच्या पुढचं आहे त्रेतायुग। त्रेतायुगमध्ये रामचंद्रांच्या सावत्र आईने रामचंद्रांशी जशा प्रकारे वागले, भरताला ते स्वीकार नाहीये। भरत जेव्हा परत आले आणि जेव्हा त्यांनी बघितलं पूर्ण अयोध्येचं परिवर्तन एका अशा स्मशानभूमी सारख्या वातावरणात झालं होतं, म्हणाले वडील कुठे आहेत? तर म्हणाले वडील निघून गेले, वडील नाहीयेत जगात। माझे भाऊ कुठे आहेत? रामचंद्र कुठे आहेत? म्हणजे रामचंद्र पण वनवासाला गेले। रामचंद्र वनवासाला गेले, वडील निघून गेले, पूर्ण अयोध्या नगरी स्मशानासारखी झाली, कशामुळे? हे सगळं बाळा मी तुझ्यासाठी केलं, तुला एक छान राज्य मिळावं म्हणून केलं। आई तू काय बोलतेस? कुठलं राज्य? मला लहानपणापासून माझ्या मनात कधी विचारही नाही आला। हा जो खोटारडेपणा, स्वार्थीपणा आहे, तो कुठल्या युगात घडला? कलियुगात घडला, तो त्रेतायुगात घडला। म्हणून जी अधर्माची कल्पना आपल्या मनात आहे, तो अधर्म तर सत्ययुगातही झालाय, तो अधर्म तर त्रेतायुगातही झालाय। पण श्रीकृष्ण द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा येत आहेत, तर ते कशासाठी येत आहेत? या अशा लहान सहान गोष्टींना सुधारण्यासाठी सर्व अवतारी कृष्ण यांना या जगामध्ये याची गरज नाही। श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्णांच्या अवताराबद्दल जेव्हा वर्णन करतायत शुकदेव गोस्वामी, तेव्हा म्हणतायत, कलौ जनिष्यमाणानां दुःख शोक तमोनुदम अनुग्रहाय भक्तानां सुपुण्यम व्यतनोद यशः। श्रीकृष्ण या जगामध्ये काय येत आहेत यासाठी शुकदेव गोस्वामींचं म्हणणं आहे, कलियुगातले जे लोक आहेत ना, ते दुःख शोक मध्ये बुडाले, दुःख आणि शोकामध्ये बुडालेत। का बरं? तमोनुदम, अज्ञानाच्या अंधकारामध्ये त्यांना लक्षात येत नाही खरं सुख कशात आहे। शोकापासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे तर आपल्याला काय करायला पाहिजे? आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अनुग्रहाय भक्तानां, माझ्या भक्तांना प्रेम करण्यासाठी आणि माझं आणि भक्तांचं जे नातं आहे त्याचा सुपुण्यम व्यतनोद यशः। श्रीकृष्णांच्या लीला, श्रीकृष्ण आपल्या भक्तांवर कसं प्रेम करतात, श्रीकृष्णांचे भक्त श्रीकृष्णांवर कसं प्रेम करतात,
तो निरागसपणा, तो स्वच्छ नात्यांचा जे एक गोडवा आहे, तो गोडवा स्वतः चाखण्यासाठी आणि तुम्हाला आणि आम्हाला त्या गोड नात्यांचा, निरागस नात्यांचा गोडवा आपल्याला एक जिभेवर त्याची चव यायला पाहिजे, यासाठी श्रीकृष्ण या जगात येतात. एक खूप मोठे आचार्य आहेत भक्तिविनोद ठाकूर, ते म्हणतात, गोपीनाथ तुम्ही कृपा पारावार, तुम्ही कृपेचे एक सिंधू आहात, समुद्र आहात. का बरं? जीवेर कारणे आसिया प्रपंचे लीला कोयले सुविस्तार. म्हणतात हे श्रीकृष्ण दुष्टांचा संहार करण्यासाठी नरसिंह एका खांबातून आले. रावण ज्याच्या नगरीमध्ये इंद्र चंद्र हे आकाशातून जाऊ शकत नव्हते, त्यांच्या मारण्यासाठी रामचंद्रांनी त्याला मारून टाकलं, संहार केला, पूर्ण त्याच्या वंशाचा संहार केला. हे सगळे कार्य करण्यासाठी श्रीकृष्ण येत नाहीत. श्रीकृष्ण या जगामध्ये येतात प्रेम कसं करायचं हे शिकवण्यासाठी. तर म्हणून जीवेर कारणे आसिया प्रपंचे लीला कोयले सुविस्तार. श्रीकृष्ण या जगात येतात ते आपले खूप सुंदर गोड प्रेमाचे संबंध स्थापित करण्यासाठी आणि तुम्हाला आणि आम्हाला कुठल्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायचंय हे शिकवण्यासाठी. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, द्वारकेपासून जगन्नाथपुरी पर्यंत हा जो भारतवर्ष आहे, यामध्ये एक कोणी व्यक्ती आहे ज्याला श्रीकृष्ण हा शब्द अनोळखी आहे. हिंदू धर्माचा असेल किंवा इतर धर्माचा असेल, श्रीकृष्ण हा शब्द विख्यात शब्द आहे. एक व्यक्ती नसेल ज्याला माहिती नाही. पण या सर्व लोकांना श्रीकृष्ण जे माहिती आहे ते कोण माहिती आहेत माहिती आहे? या सर्वांना माहिती आहे दुष्ट राक्षसांचा संहार करणारे श्रीकृष्ण. पण अजून एक श्रीकृष्ण आहे, त्या श्रीकृष्णांबद्दल या जगाला फारशी माहिती नाहीये. ते श्रीकृष्ण कोण आहेत माहिती आहे? ते कृष्ण दुष्टांचा संहार करण्यामध्ये त्यांना जास्ती स्वारस्य नाहीये. त्यांना स्वारस्य आहे आपल्या भक्तांना प्रेम देण्यामध्ये. आता हे जे खूप सुंदर इथे नृत्य चालू होतं त्यामध्ये मी बघितलं दोन्ही ओळी शेजारी शेजारी होत्या. एका ठिकाणी मी ऐकलं गरुड वाहना कृष्ण गोपिका पते. तर गरुड वाहन हे कृष्ण कोण आहेत? द्वारकाधीश कृष्ण. गरुडावर स्वार होऊन ते नरकासुराला मारायला गेले. पण शेजारी दुसरी ओळ काय लिहिली त्यांनी? गोपिका पते. गोपिकांचे रक्षण करणारे, गोपिकांची काळजी घेणारे श्रीकृष्ण. तर हे दोन कृष्ण कोण आहेत माहित आहे? यांना भागवताच्या दृष्टीने म्हणतात ऐश्वर्य कृष्ण आणि माधुर्य कृष्ण. ऐश्वर्य कृष्ण म्हणजे ज्यांच्याकडे शक्तीचा भांडार आहे, शक्तीचं प्रदर्शन करतात. आणि दुसरे आहेत माधुर्य कृष्ण. माधुर्य कृष्ण म्हणजे प्रेमळ, गोड, मधाहून अधिक गोड असणारे श्रीकृष्ण. तर ऐश्वर्य कृष्ण हे सर्व जगाला माहिती आहेत. पांडवांना वेळोवेळी मदत करणारे, जरासंधाला संपवणारे, शिशुपालाला मुक्ती प्रदान करणारे. पण फार कमी लोकांना ते दुसरे जे माधुर्य कृष्ण आहेत ते माहिती आहेत. आणि श्रीमद भागवतामध्ये कृष्णलीला 90 अध्यायांमध्ये शुकदेव गोस्वामींनी वर्णन केली आहे. त्याच्यातले जवळजवळ बरोबर 43-44 जे अध्याय आहेत ते वृंदावन लीलेवर आहेत. आणि नंतरचे 44 अध्याय हे मथुरा, हस्तिनापूर, द्वारका ह्या सगळ्या लीलांना एकत्र केलंय शुकदेव गोस्वामींनी. जर आपण श्रीकृष्णांचं जीवन बघितलं, 125 वर्षाच्या आसपास जगले. त्याच्यातले फक्त 11 वर्ष श्रीकृष्ण वृंदावनात जगले. त्या दृष्टीने जर बघितलं तर वृंदावन लीला किती अध्यायांमध्ये पाहिजे होती? कदाचित 5, 6, 7 अध्यायांमध्ये वृंदावन लीला संपवायला पाहिजे होती शुकदेव गोस्वामींनी. पण शुकदेव गोस्वामींनी 11 वर्षांना 45 अध्याय 50% महत्व दिलं. आणि नंतरचे 112 वर्षांना त्यांनी उरलेलं 50% महत्व दिलं. यावरून आपल्याला लक्षात येतं शुकदेव गोस्वामींच्या मनात काय आहे. शुकदेव गोस्वामींना तुम्हाला आणि आम्हाला त्या गोड प्रेम करणाऱ्या श्रीकृष्णांची ओळख करून द्यायची आहे. आणि म्हणून एक दिवसाचं त्यांनी सखोल वर्णन केलंय. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात जर आपण प्रामाणिक गुरूंजवळ गेलो तर कसं नातं ठेवायला पाहिजे?
तर म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणतात आपण नम्रपणे श्री गुरूंच्या चरणी बसून त्यांना विचारणा करायला पाहिजे, त्यांना वारंवार जिज्ञासा करायला पाहिजे, आणि नंतर त्या जिज्ञासेचं जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तर त्याचा प्रतिसाद म्हणून आपण काहीतरी सेवा पण अर्पण करायला पाहिजे. पण कोणी म्हणेल मी तर हे केव्हा किती वर्षांपासून करतोय, मी नेहमीच जिज्ञासा करतो, मी नेहमीच सेवा करतो. त्याचा पुरावा काय? कुठल्याही गोष्टीला जेव्हा कोणी व्यक्ती म्हणतो की मी ही गोष्ट केली आहे, त्याचे काहीतरी चिन्ह पाहिजे, त्याचे काहीतरी लक्षण पाहिजे, जेणेकरून लक्षात येईल नक्की हे तुम्ही केलंय. कोणी म्हणेल मी इंजिनिअरिंग केलंय, मी डॉक्टर केलंय, तर त्याचा पुरावा काय हे तर बघता यायला पाहिजे. नाडी परीक्षण तर करता यायला पाहिजे डॉक्टरला. समजा तो इकडे तिकडे बघतोय, मग समजायला पाहिजे की डॉक्टर नाही झाला, हो खोटं बोलतोय. तशा प्रकारे श्रीकृष्णांच्या योग्य प्रतिनिधींकडून आपण ज्ञान प्राप्त केलंय की नाही याचा पुरावा काय? तर मी जो श्लोक बोललो तो आहे 4थ्या अध्यायाचा श्लोक क्रमांक 34. याचा जो पुढचा श्लोक आहे त्यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की त्याचा पुरावा काय. तर म्हणतात येन द्रक्ष्याणी अशेषाणी पश्यन्ति आत्मनो अथो मयी. म्हणतात हे अर्जुना, जर तू अशा प्रकारे ज्ञान प्राप्त केलंस तर त्याचा परिणाम काय होईल? द्रक्षसी आत्मनो अथ मयी. म्हणतात सर्व जीवात्म्यांना तू माझा अंश किंवा माझ्याशी नातं आहे असं ओळखायला सुरुवात करशील. अर्थात तुझ्या दृष्टीमध्ये परिवर्तन होईल. जेव्हा आपण अमुक अमुक गुरूंकडून योग्य ज्ञान प्राप्त करतो त्याचा पुरावा काय आहे? त्याचा पुरावा हा नाही की आपला पोशाख बदलला, त्याचा पुरावा हा नाही की आपले केस बदलले, त्याचा पुरावा हा नाहीये आपलं बोलणं बदललं. आधी आपण हॅलो म्हणायचो फोनवर, आता आपण हरिबोल बोलतो. हे तर बाह्य बदललेत. मुख्य पुरावा श्रीकृष्णांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 35 मध्ये, पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात जेव्हा आपण योग्य दृष्टी प्राप्त करतो आपला दृष्टिकोन बदलतो. आपण म्हणतो हे जे व्यक्ती आहेत हे माझे नाही आहेत, हे जे व्यक्ती आहेत हे माझे नाही आहेत, हे जे व्यक्ती आहेत हे माझे नाही आहेत, हे पूर्ण जग श्रीकृष्णांचं आहे. अर्थात आपण कृष्णमय होतो. जर आपण कोणा गुरूंकडून ज्ञान प्राप्त करतोय आणि समजा अनेक अनेक वर्ष ज्ञान प्राप्त करून आपल्यामध्ये ते ममत्व जर जागृत नाही झालं, जर आपल्याला हे नाही लक्षात आलं मी श्रीकृष्णांचा आहे आणि श्रीकृष्ण माझे आहेत, ह्या दोन गोष्टी जर आपल्या दृष्टिकोनामध्ये प्रवेश नाही केले, आपल्याला लक्षात यायला पाहिजे आपण आपल्या गुरूंकडून श्रवण योग्य पद्धतीने नाही केलंय. तर म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे की मी श्रीकृष्णांचा आणि श्रीकृष्ण माझे याला म्हणतात संस्कृत भाषेमध्ये ममत्व, मराठी भाषेमध्ये याला म्हणतात ममता. मम म्हणजे माझा आणि ममता म्हणजे तो गुण, ती भावना, ममता, ममतेची भावना. शुकदेव गोस्वामींना आपल्याला जे श्रीकृष्ण द्यायचे आहेत ते कुठले कृष्ण द्यायचे आहेत माहिती आहे? त्यांना गीतेचं सखोल ज्ञान आहे. शुकदेव गोस्वामी शुद्ध भक्त आहेत. शुकदेव गोस्वामींना आपल्याला ते कृष्ण नाही द्यायचे आहेत जे दुष्टांचा संहार करतात. शुकदेव गोस्वामींना आपल्याला ते कृष्ण द्यायचे आहेत ज्यांच्या लीला ऐकून श्रवण करून आपल्या मनामध्ये भावना येईल हे गोड श्रीकृष्ण मला यांचं व्हायचंय, मला यांच्याप्रती माझं स्वतःचं समर्पण करायचंय, या श्रीकृष्णांना मला माझं करायचंय, मी काय करू शकतो? जर एक गोष्ट आजच्या या चर्चेतून आपण घेऊन जाऊ शकलात तर ती ही गोष्ट आहे. पूर्ण प्रवचन आपण विसरला तरी चालेल, हे आपल्याला नेहमी विचारायला पाहिजे श्रीकृष्णांसारखं नातं जोपासण्याची कला मी कधी शिकीन? जर इथे बसलेल्या कोणा व्यक्तीला शिकायचं असेल नात्यांना कसं जपून ठेवायचं, कधी कुठल्याही नात्यामध्ये विरजण नाही लागायला पाहिजे. कोणाच्याही मनात असं जर आलं असेल गेल्या 6 महिन्यामध्ये मी एक मित्राला गमावलं, इथे आहे कोणी ज्याच्या मनामध्ये हात वर करू नका, मनातल्या मनात विचार केला गेल्या 6 महिन्यामध्ये मी एका जवळच्या यांना कोणीतरी सांभाळणार, गेल्या 6 महिन्यामध्ये मी कोणातरी एका मित्राला रुष्ट बोलण्यामुळे गमावलं, मी कोणातरी एका नात्यामध्ये फोनवर ओळखू नाही शकलो कोण आहेत काय आहेत आणि मी काहीतरी बोलून गेलो आणि त्या नात्याला गमावून बसलोय. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण जर कोणाशी तरी
चांगल्या नात्याला, समजा आपण दुरावून बसलोय, आज आपण जी चर्चा करणार आहोत ही आपल्यासाठी चर्चा आहे. अशा प्रकारे अनेक चुका केल्यानंतर मी आज तुमच्या समोर काही शब्द मांडतोय. श्रीकृष्णांना त्यांचे वडील आहेत नंद महाराज, ते म्हणतात, अरे मला बाहेर जायचंय, थोडे माझे चपला घेऊन येशील का? लहान मुलाला जाऊन चपला घेऊन यायला काय मोठी गोष्ट आहे? आजपर्यंत तुम्ही कधी बघितलंय कुठल्या मुलाला जर सांगितलं तू चपला घेऊन येतो, कसा चपला घेऊन येतो? जाईल, उचलेल, घेऊन येईल. श्रीकृष्ण कसे आणतात माहितीये चपला? आपल्या वडिलांच्या पादुका गेले असे घेतले आणि आपल्या डोक्यावर ठेवले श्रीकृष्णांनी, आणि कसे बसे, जसं काय त्यांना त्या चपलांचा भार शक्य होत नाही उचलणं, अशा प्रकारे गोड चेहरा करून त्या पादुकांना शिरोधारी करून नंद महाराजांच्या समोर आले आणि म्हणाले, ह्या तुमच्या चपला. नंद महाराज म्हणतात, अरे या जगामध्ये सृष्टीपासून ते प्रलयापर्यंत कदाचित एकच असा लहान मुलगा असेल जो वडिलांच्या चपला डोक्यावर ठेवून येतो. का? प्रेम. नंद महाराजांप्रती श्रीकृष्णांना प्रेम आहे आणि त्यांना त्या नंद महाराजांचं हृदय जिंकायचंय, अजून जवळ करायचंय. यशोदामाई, कुठल्याही आईला आपल्या मुलाला प्रेम करण्यासाठी एक नातं काय आहे माहितीये? माझ्या हातचं खाशील का? बरोबर. मी आता घरापासून दूर राहतोय अनेक वर्षांपासून, शिक्षणाला पण बाहेरच होतो, तर शिक्षणाची कमीत कमी वेळ मला आठवत आहे. कधीही घरी जायचो तर आई नेहमी म्हणायची, तुझ्या आवडीचा पदार्थ आज मी स्वतः माझ्या हाताने केलाय, तो मी तुला खाऊ घालते. बरोबर. इकडचं तिकडचं भरपूर. तर सर्व आई इथे ज्या बसलेल्या आहेत त्या म्हणतात, हो हाच आनंद आहे. तर श्रीकृष्णांना माहितीये आईचा आनंद आहे आपल्या स्वतःच्या मुलाला काहीतरी खाऊ बनवायचा आणि स्वतः खाऊ घालायचं. तर श्रीकृष्ण काय करतात? आपल्या सर्वात अत्यंत प्रेमळ आईला अजून जवळ करण्यासाठी काय करतात? अशा प्रकारे लीला रचतात. दररोज जाऊन प्रत्येक मातृत्वाच्या भावना असणाऱ्या गोपिकांच्या घरी जाऊन दरोडा होतो एक, त्यांचं लोणी चोरतात आणि त्या गोपिका येऊन यशोदामाईला म्हणणार, काय ग यशोदे, तू काही घरी खाऊ घालतेस की नाही? का बरं असं? आमच्या घरी हा रोज लबाड व्यक्ती येऊन काहीतरी चोरी करतो. यशोदा म्हणते, ठीक आहे, उद्यापासून मी याला बांधून ठेवते, आता तुमच्या घरी हा येऊ शकणार नाही. नाही, तसं काही नाही, येऊ दे, आमच्या घरी येऊ दे. कारण त्या सगळ्यांना आपण मातृत्वाची भावना होती, त्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच भावना होती, आम्ही आमच्या हाताने लोणी तयार करणार आणि श्रीकृष्ण आमच्या हाताने बनवलेलं लोणी खाणार. हीच तर प्रेमाची एक गोड भावना आहे, हाच तर अनुभव आहे. पण लक्ष होतं यशोदेकडे. जर यशोदेला जवळ करायचं असेल तर काय करायला लागेल? एक असा तो हळूहळू हळूहळू त्याचा एक शिखर पोचला आणि यशोदा एक दिवशी म्हणते, दिवाळीच्या दिवशी, आजपर्यंत हा श्रीकृष्ण सगळ्यांच्या घरी खातो आणि माझ्या घरी पण खातो. मला पण प्रश्न पडतो की एवढ्याचं मोठं पोट आहे कसं? घरी पण पोटभर जेवतो, शेजारच्यांकडे पोटभर जेवतो, सगळ्यांकडे पोटभर जेवतो. पण दिवाळीच्या दिवशी आज मी एक काम करणार आहे. आज मी स्वतः स्वयंपाक करणार आहे, आज मी स्वतः गोड पदार्थ बनवणार आहे आणि श्रीकृष्णांना कारण देणार नाही दुसरीकडे इकडे तिकडे त्याची चोच मारायला. तर हे कशासाठी केलं श्रीकृष्णांनी? आईला, यशोदेला प्रेम व्यक्त करण्यासाठी. स्वतःच्या हाताने बनवून मी माझ्या मुलाला काहीतरी खाऊ घालेन, हे श्रीकृष्ण आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये त्या प्रेमाच्या भावनेच्या ठिणगीला वारा देणारे, त्याला एका प्रज्वलित अग्नीमध्ये परिवर्तित करणारे आणि त्या प्रेमाच्या अग्नीमध्ये त्या भक्ताला पूर्णपणे स्वाहा करणारे. आणि स्वाहा होताना ज्या अग्नीमध्ये जेव्हा कोणी स्वाहा होतो तो दहन होतं, त्याला त्रास होतो. पण प्रेमाग्नी मध्ये जेव्हा आपण दहन होतो त्या एका अग्नीमध्ये आपल्याला आनंद होतो. आहा, या व्यक्तीचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि या प्रेमामध्ये मला त्रास जरी झाला तरी तो त्रास पण आनंदाचा एक स्रोत असतो. एकच फक्त त्रास आहे या जगामध्ये, जेव्हा प्रेमाचे संबंध असतात त्या प्रेमाच्या संबंधांमध्ये होणारा त्रास पण आनंदाचा स्रोत असतो. तो जो एक विलक्षण आनंद आहे, तो जो एक खूप दुर्मिळ आनंद आहे, तो आनंद देण्यासाठी श्रीकृष्ण या जगामध्ये येतात.
तर म्हणून शुकदेव गोस्वामी वृंदावन लीला एवढं महत्व देतात. त्यामध्ये एक खूप महत्वाचे व्यक्ती आहेत नंद महाराज. कार्तिक महिन्यामध्ये आपण यशोदे माईवर भरपूर चर्चा करतो. आपण नंद महाराजांवर काही चर्चा करूया. नंद महाराज आणि यशोदा यांनी श्रीकृष्णांना जन्म देण्यापूर्वी भरपूर तपस्या केली आणि तपस्या करून जेव्हा ब्रह्मदेव त्यांच्यासमोर उपस्थित झाले तेव्हा त्यांनी काय मागणी केली असेल? बरेच असे लोक आहेत जे म्हणतात की परमेश्वराने माझ्या घरी जन्म घ्यावा, पण नंद आणि यशोदा यांनी जी प्रार्थना केली ती खरंच वाखाणण्यासारखी आहे. म्हणतात माझ्या घरी परमेश्वराला जन्म द्या जेणेकरून ते या जगात येतील आणि शुद्ध भक्तीचा मार्ग स्थापित करतील. आणि दुसरी मागणी आहे, जर श्रीकृष्ण आमच्या घरी आले आणि शुद्ध भक्तीचा मार्ग स्थापित केला, त्या मार्गाला अनुसरून या जगामध्ये जितके लोक पसरलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये अत्यंत दुःख आहेत, त्या प्रेमाच्या मार्गाला अनुसरून ते पण त्यांच्या जीवनातले जे दुःख आहेत त्यांना विसरून जातील. नंद आणि यशोदा यांना विष्णू कृष्ण त्यांच्या घरामध्ये का पाहिजेत? त्यांना स्वतःला प्रेम करण्यासाठी नाही पाहिजेत. त्यांना पाहिजेत की श्रीकृष्ण या जगामध्ये येऊ दे, गोड बासुरी वाजवू दे आणि त्या बासुरीने सर्वात पहिले श्री राधिकाला बोलवू दे. परत ते बासुरी वाजवतातच, पण राधा येते त्यांच्याजवळ, पण तरी पण बासुरी काही थांबत नाही. ललिता, विशाखा, इंदुलेखा, तुंगविद्या या सर्व गोपिकांना बोलवू दे, तरी पण ती बासुरी थांबत नाही. त्या बासुरीचा आवाज जेव्हापर्यंत या सर्व बसलेल्या लोकांच्या कानामध्ये ती बासुरी जेव्हापर्यंत जात नाही तेव्हापर्यंत गोविंदजी ती बासुरी वाजवत राहणार आहे. एक पण व्यक्ती या जगामध्ये उरू नये जो माझ्या बासुरीच्या आवाजापासून वंचित राहील. त्या क्षणापर्यंत गोविंद बासुरी वाजवणार आहेत. म्हणून असं कोणाला वाटू नये श्रीकृष्ण जेव्हा बासुरी वाजवतात ते फक्त श्रीमती राधाराणीसाठी वाजवतात नाही, ते प्रमुख भक्त आहेत, ते प्रधान भक्त आहेत, पण त्यानंतर पण श्रीकृष्ण बासुरी वाजवतच असतात. मायापूरच्या मंदिरामध्ये अष्टसखी आहेत, तिरुपतीच्या मंदिरामध्ये अष्टसखी आहेत, राधा गोपीनाथ मंदिरामध्ये द्वे सखी ललिता देवी आणि विशाखा देवी आहेत. तर म्हणून श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा बासुरी वाजवतात असं नाही की फक्त अमुक अमुक लोकांनाच बोलवतात, त्यांची नजर स्थिर नसते. शुकदेव गोस्वामी जेव्हा वर्णन करतात किती लोकांनी शुद्ध निर्मळ पाण्यामध्ये मासा बघितलाय कधी? एका क्षणासाठी तो मासा स्थिर नाही राहत. तर म्हणतात श्रीकृष्णांच्या कानांवर मकर कुंडले असतात, माश्यासारखे कुंडल असतात, पण श्रीकृष्णांचे डोळे हे पण माशांसारखेच असतात, एक क्षण स्थिर नाही राहत. तर श्रीकृष्णांचे डोळे काय करत असतात? श्रीकृष्णांचे डोळे तुम्हा आणि आम्हाकडे बघत असतात आणि विचार करत असतात, याला मी कसं आकर्षित करू, याला मी कसं आकर्षित करू, याला मी कसं आकर्षित करू. श्रीकृष्ण जेव्हा उभे राहतात तेव्हा कसे उभे राहतात? असे वाकून उभे राहतात. का बरं? अजून कोण व्यक्ती आहेत जे असे वाकून उभे राहतात? आपण जर प्रयत्न केला आपल्याला पाठीचं दुखणं सुरू होईल. पण श्रीकृष्ण का राहतात? तर म्हणतात विश्वनाथ चक्रवर्ती आहेत, म्हणतात मास्याला अडकवण्यासाठी कधी कधी एक हुक टाकतात लोक, मासे मारू लोक आहेत, त्याचं पाण्यात टाकतात आणि तो जिभेमध्ये फसतो तो काटा, आणि तो काटा जेव्हा फसतो तेव्हा त्या मासेला बाहेर काढतात. आपण सगळे भवसागरामध्ये फसलेलो मासे आहे आपण. ऍक्च्युली आपण असायला पाहिजे वैकुंठामध्ये. तर श्रीकृष्ण म्हणतात आता मीच असा उभा राहतो आणि तो जो आकार आहे श्रीकृष्णांचा तो एका मास्याला धरण्यासारख्या काट्यासारखा आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात मी अशा प्रकारे माझं माधुर्य दाखवीन. श्रीकृष्णांना बघून लोक म्हणतील हे कोण आहेत गोड व्यक्ती, वडिलांच्या चपला डोक्यांवर ठेवतायत, आईशी लबाडी करतायत जेणेकरून आईला अजून काहीतरी स्वयंपाक करायची इच्छा होईल आणि आपल्या स्वतःच्या मुलाला खाऊ घालायची इच्छा होईल. प्रत्येक व्यक्तीचं हृदय कसं जिंकायचं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्यासाठी एक पाठ्यपुस्तक आहे, टेक्स्ट बुक. काय आहे? कृष्ण. श्रीकृष्णांच्या जीवनावर जे प्रभुपादांनी पुस्तक लिहिलंय ते आपल्याला पाठ्यपुस्तक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला कसं जिंकायचं हे जर शिकायचं असेल तर नंद महाराजांवर आपण चर्चा करूया. नंद महाराजांनी आणि यशोदामाईंनी प्रार्थना केली आमच्या घरात श्रीकृष्ण येऊ दे जेणेकरून ते प्रेम भक्तीचा मार्ग स्थापित करतील आणि तो प्रेम भक्तीचा मार्ग अवलंबन करून या जगामध्ये जेवढे शोक आहेत, जेवढे दुःख आहेत त्याचा त्रास लोकांना होणार नाही.
आपण कधी कधी जेव्हा रस्त्यावरून चालतो, असं नाही की दगड नाहीयेत, असं नाही की खडे नाहीयेत, पण आपण सर्व काय घालतो माहिती? आपण चपला घालतो. का बरं चपला घालतो? कारण कुठे कुठे रस्ता साफ करणार. पण आपण एक काम करू शकतो, दगड धोंडे खडे हे नेहमी रस्त्यावर राहणार, पण आपण त्याचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून आपण चप्पल घालू शकतो. कधी पाऊस येणार, कधी उजेड असणार, कधी सूर्यप्रकाश असणार, कधी रिमझिम रिमझिम थोडा पाऊस पडेल, त्याला आपण नियंत्रण नाही करू शकत, पण त्याचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून आपण छत्री आपल्यासोबत ठेवू शकतो. तशा प्रकारे कृष्ण लीला काय आहे? इति नंदादयो गोपा रामकृष्ण कथा मुदा कुर्वंतो रममाणश्च न विंदन भववेदना. नंद महाराज आणि त्यांचे मित्र रोज संध्याकाळी एका ठिकाणी बसायचे आणि कथा करायचे. त्या अध्यायाच्या कदाचित श्लोक अध्याय क्रमांक 35 आहे, त्या अध्यायाच्या शेवटी शुकदेव गोस्वामी म्हणतात, अशा प्रकारे नंद महाराज आणि त्यांचे सगळे मित्र एकत्र बसून रामकृष्ण कथा मुदा, बलराम आणि कृष्णाच्या कथा ऐकायचे. सगळेजण म्हणायचे, आज माहितीये का माझ्या मुलांनी काय सांगितलं? एक मोठा बकासूर आला होता, त्याला श्रीकृष्णांनी मारलं. दुसरा म्हणायचा, काल मी असं ऐकलं की एक केशी नावाचा राक्षस आला होता, त्याला श्रीकृष्णांनी मारलं. कोणी म्हणायचं, अरे माझ्या मुलांनी तर सांगितलं की धेनुकासूर नावाच्या राक्षसाला श्रीकृष्णांनी मारलं. अशा प्रकारे रामकृष्ण कथा मुदा, राम आणि कृष्णांच्या कथा ऐकत काल कुर्वंतो रममाणश्च, अशा प्रकारे आनंदी जीवन जगतायत. न विंदन भव वेदना, त्यांच्या जीवनामध्ये जे काही कष्ट येत होते त्यांना लक्षातही नाही आले. काय, मी पण खडीवरून चालत होतो, पण चपला चांगल्या होत्या म्हणून लक्षात नाही आलं. खडीवरून चालत होतो, मी पण चालत होतो, पाऊस खूप धोधो पडत होता, पण छत्री होती म्हणून भिजलो नाही, लक्षात नाही आलं की पाऊस आला. शुकदेव गोस्वामी आपल्या सर्वांसाठी एक आशीर्वाद सोडून गेले. माधुर्य लीलेला विस्तृत वर्णन करून गेले आणि त्या कृष्ण लीलेला श्रील प्रभुपादांनी भागवत संपवण्यापूर्वी श्रीमद भागवताच्या संकलनाला विराम दिला. कारण प्रभुपादांकडे दिवस कमी होते, तर त्यांनी 10व्या स्कंधाला विराम दिला आणि म्हणाले, आधी मी पूर्ण जो 10वा स्कंध आहे तो कथेच्या रूपामध्ये कृष्ण पुस्तक लिहितो. भागवत जे श्रील प्रभुपादांचा मुख्य एक प्रोजेक्ट होता, त्याला श्रील प्रभुपादांनी विराम दिला, पॉज केलं आणि आधी कृष्ण बुक लिहिलं. म्हणाले, कृष्ण लीला मला द्यायची आहे. शुकदेव गोस्वामींचा जो हेतू होता तो मला पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर मग पुन्हा श्रीमद भागवत त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला. तर विचार करा, ही कृष्णलीला किती महत्वाची आहे. तर नंद महाराज आणि यशोदामाई यांच्या मनामध्ये एकच विचार आहे, कशा प्रकारे श्रीकृष्णांची प्रेमभक्ती आपण या जगामध्ये वितरित करू. जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा काहीच दिवसांनी नंद महाराज कारण एका गावाचे पाटील होते, तर त्या गावाचे मुख्य व्यक्ती असल्या कारणाने कर अर्पण करण्यासाठी राजाला मथुरेला गेले. आणि कर अर्पण करता करता अजून पण काहीतरी त्यांनी केलं. काय केलं? कंस महाराजांसाठी त्यांनी काही भेटवस्तू नेल्या. तर कंस महाराजांना भेटवस्तू द्यायची काय गरज आहे? राजा पूर्ण राज्याचं सगळं पालन पोषण करतोय, त्याला भेटवस्तू का देत आहेत? नंद महाराजांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती आपुलकीची भावना होती आणि म्हणतात, मला इतक्या वर्षानंतर, नंद महाराजांचं वय खूप जास्ती होतं. नंद महाराजांचं जे वय होतं त्या वयामध्ये मूल होत नाही, पण केवळ नंद आणि यशोदा यांनी 1 वर्ष उपवास केला आणि त्या उपवासाचा हेतू जे होतं ते मी सांगितलं, प्रेम भक्ती स्थापित करणारे श्रीकृष्ण माझ्या. त्यामुळे नंद आणि यशोदा यांचं वय जास्ती आहे, त्या वयामध्ये मूल होण्याची अपेक्षा नसते, पण श्रीकृष्ण त्या वयातही यशोदेच्या पोटामध्ये प्रवेश केले का? त्यांची ती शुद्ध प्रेमाची भावना म्हणून. तर नंद महाराजांना त्या मुलाप्रती इतकी आपुलकी आहे, जेव्हा कंसाच्या जवळ गेले, कंसाकडे गेले कर अर्पण करण्यासाठी, तेव्हा कंसाला काही भेटवस्तू दिले आणि मनामध्ये काय भावना होती? याची दृष्टी कधीही माझ्या वृंदावन गावावर पडू नये. आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा वसुदेवला भेटले. वसुदेव आणि देवकी यांच्याकडे पण श्रीकृष्ण जन्मला तुरुंगात, तर वसुदेवला भेटले. वसुदेवला नेहमी वाटतंय श्रीकृष्ण माझा मुलगा आहे, नंद महाराजांचा मुलगा नाहीये. तर बोलता बोलता विचारणा करतायत, कसं चाललंय तुझ्या घरी, कसं चाललंय? आणि इतक्या वर्षानंतर तुला मुलगा झाला, खूप मोठी गोष्ट आहे, पण माझी एक विनंती आहे, तू पटकन या मथुरे नगरीमध्ये राहू नकोस, तू पटकन वृंदावनाला जा. का? कारण त्या मुलावर भरपूर आक्रमण होऊ शकतात.
नंद महाराज विचार करतायत, माझ्या मुलाचा जन्म तिथे वृंदावनात झालाय आणि माझा हा मित्र आणि भाऊ, दूरचा भाऊ होता, नातलग होता, म्हणतो याला असं का वाटतंय की माझ्या मुलावर आक्रमण होतील? त्यांना माहितीच नाही, वसुदेवला पूर्ण स्टोरी माहिती आहे. त्यांच्या विवाहाच्या दिवशी आकाशवाणी झाली आहे, ते सगळं नंद महाराज बिचाऱ्यांना माहितीच नाही. नंद महाराज विचार करतायत, यांना माझ्या मुलाच्या जीवनामध्ये धोका का दिसतोय? पण म्हणाले ठीक आहे, साध्या मनाचे आहेत नंद महाराज. म्हणाले हे जर म्हणतात तर मी पटकन जातो. पटकन घरी पोहोचले आणि जेव्हा संध्याकाळी घरी पोहोचले नंद महाराज मथुरेहून, ते ऐकून आणि विचार करतायत, असं का बोलला वसुदेव, असं का बोलला? संध्याकाळी दृश्य काय होतं? पूतना 12 किलोमीटर लांब, 8 मैल उंचीची पूतना जी श्रीकृष्णांना मारायला आली होती, त्या दिवशीची ती घटना आहे. 12 किलोमीटर लांब पूतना अशी पडलेली होती आणि एवढा मोठं तिचं शरीर, एवढ्या मोठं तिचं पोट, एवढा मोठा तिचा चेहरा आणि त्या अकराळ विक्राळ त्या शरीरावर नाजूकसे, कधी म्हणतात 3 महिन्याचे, कधी म्हणतात 6 महिन्याचे बाळ कृष्ण रांगत होते. त्या मोठ्या 12 किलोमीटरच्या पूतनेला मारण्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्या शरीराला कणभर पण वाढवलं नाही. ही एक खूप मोठी एक आनंदाची किंवा आश्चर्यजनक एक गोष्ट आहे वृंदावन लीलेमध्ये. कुठल्याही राक्षसाला मारण्यासाठी श्रीकृष्णांनी कधी अस्त्रशस्त्र नाही वापरले. का? एकच हेतू त्याच्यामध्ये, वृंदावनामध्ये मी जर अस्त्रशस्त्र वापरले तर या सगळ्या मित्रांना एक प्रश्न पडेल, हा कधी शिकला तलवार चालवायला? हा कधी शिकला काही शस्त्र चालवायला? हा कधी शिकला सुदर्शन चक्र चालवायला? काल सुदर्शन चक्रावर खूप सुंदर केलंय. तर ते सुदर्शन चक्र न विचारता अंबरीश महाराजांची रक्षा करतोय, पण ते सुदर्शन चक्र वृंदावन लीलेमध्ये पूर्णपणे ऍबसेंट, अनुपस्थित आहे. ते का बरं? श्रीकृष्णांची इच्छा आहे, इथे अस्त्रशस्त्र नाही. सगळ्या राक्षसांना श्रीकृष्णांनी मारलं, आपल्या ओठांनी मारलं, कधी हातांनी मारलं, कधी पायांनी मारलं, कधी गोल फिरवून मारलं, अस्त्रशस्त्र नाही. का? प्रेम. तशा प्रकारे त्या दिवशी जेव्हा नंद महाराजांनी तो इतकं मोठं शरीर बघितलं आणि विचार केला, हा लहानसा बाळ त्यांच्या छातीवर रांगतोय, मारलं कसं याने? इतरांना विचारलं, म्हणे आम्हालाही नाही माहिती, जे काही आहे चला वाचवा. तर त्या श्रीकृष्णाला ज्यांनी 3 महिन्यांच्या त्या छोट्याशा आकारामध्ये या 12 किलोमीटर लांब पूतनेला मारलं, नंद आणि यशोदा प्रेमाच्या त्या जवनिका, त्या पडद्याने आवृत्त आहेत त्यांचे डोळे, त्या श्रीकृष्णानं घेतलं. आणि जर तुम्ही तो अध्याय शेवटचा वाचला तर काय म्हणतात माहितीये, आता याला वाईट नजर नाही लागायला पाहिजे म्हणून याचे आपण शुद्धीकरण करूया. तर गोमूत्र, गोबर, शेण आणि वृंदावनाची माती याचं मिश्रण केलं आणि श्रीकृष्णांना 12 ठिकाणी तिलक लावलं आणि केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः. हे माधवा आमच्या बाळाची रक्षा करा, हे नारायणा आमच्या बाळाची रक्षा करा. या लोकांना श्रीकृष्णांच्या शक्तीशी घेणं देणंच नाहीये. त्यांना फक्त पाहिजे हा माझा आणि मी याचा, ममत्व. या भावनेने पूर्णपणे ओतप्रोत आहेत नंद आणि यशोदा. तरी नंद महाराजांच्या मनात विचार आला, हे जे वसुदेव आहेत क्षत्रिय आहेत, क्षत्रियांना कदाचित काहीतरी अशी चाहूल लागते वाटतं. वसुदेवला कसं माहिती की वृंदावनामध्ये तो तुरुंगात आहे, वसुदेव तुरुंगात आहे मथुरेच्या, त्याला कसं माहिती की वृंदावनामध्ये एक राक्षसी आजच येणार आहे? त्याला माहिती नाही की वसुदेवला हे माहिती नाही, चाहूल नाही लागत आहे. वसुदेवच्या लग्नाच्या दिवशी आकाशवाणी झालीये की या बाळाला दररोज वेगवेगळ्या पद्धतीने मारण्यासाठी कंसा तयार हो. तर वसुदेव यांनी आकाशवाणी नाही केली, वसुदेव यांनी ज्योतिषशास्त्र नाही वाचलंय, वसुदेव यांचा तो अनुभव आहे. पण नंद महाराज इतके साधे भोळे आहेत, त्यांना वाटतंय वसुदेव कदाचित ज्योतिषशास्त्र वाचलेले आहेत. नंतर काही दिवसांनी शक्टासूर यांनी श्रीकृष्णांवर आक्रमण केलं. बाळकृष्णाने त्या बैलगाडीला असं थोडासा स्पर्श केला, ती इतकी मोठी बैलगाडी आकाशात अशी उडाली, खाली पडली. त्यावर त्या बैलगाडीवर त्या दिवशी एक पूजा होती त्यांच्या घरी, त्या पूजेचं
दूध, दही, मध याची मोठी मोठी भांडी. आज यांनी अभिषेक केला ना, तर एक मोठी खाली बालदी होती, त्या बालदीतून घेऊन दूध टाकत होते ना, तशा प्रकारे त्या बैलगाडीवर खूप मोठी मोठी भांडी होती. त्या भांड्यांसह ती बैलगाडी श्रीकृष्णांच्या त्या चिमुकल्या 2-3 बोटांनी स्पर्श होऊन ती बैलगाडी हवेत उडाली. ते सगळे भांडे असे उडाले आणि लोक विचार करतात काय झालं. तिथे 3-4 मुलं श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेले होते, लहानशे 3-4 वर्षांची मुलं. यशोदा येऊन विचार करते, काय बघितलं रे तुम्ही? तर तिने म्हणलं, खरं सांगू का, आम्ही बघितलं श्रीकृष्णांनी असा पाय वर केला आणि फक्त त्यांच्या त्या चिमुकल्या बोटांचा स्पर्श झाला त्या बैलगाडीला आणि ती बैलगाडी अशी उडून खाली पडली. जेव्हा 3 वर्षांची मुलं आपल्या आई वडिलांना हे उत्तर देतात, तेव्हा ते आई वडील काय करतात? हा हा हा, काय मस्करी करतोस का तू? खरं सांग. आई खरं सांगतो, त्यांनी फक्त स्पर्श केला. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, तुझ्याशी बोलून काय फायदा नाही, खोटारडा असतो. दररोज श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतीने प्रेमाला सांभाळून आपल्या आई वडिलांना कधी भ्रमित न करता वेगवेगळ्या राक्षसांना मारतायत आणि दररोज कोणतरी त्याचा साक्षी होता आणि दररोज त्या साक्षीला विचारायचे, काय कसं झालं, खरं खरं सांग. आणि ते म्हणायचे, खरं खरं सांगतोय, श्रीकृष्णाने असा बुक्का मारला आणि तो भरून पडला. काय म्हणतोय हा श्रीकृष्ण? जेव्हा वीज चमकते तेव्हा धावत धावत येतो आणि आईच्या पदरामध्ये लपतो, हो की नाही यशोदा? यशोदा म्हणते हो. कोणी म्हणताय, अहो नंद महाराज हा किती शूरवीर आहे माहितीये का? जेव्हा सगळेजण पळाले त्या अरिष्टासुराला बघून, तेव्हा श्रीकृष्ण एकटे तिकडे गेले आणि त्याला धमकी दिली आणि त्याला मारलं. नंद महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण, या श्रीकृष्णाला रात्री कमऱ्यामध्ये अंधारामध्ये झोप येत नाही. तो म्हणतो, आई मला भीती वाटते. आणि तुम्ही म्हणताय की हा शूरवीर आहे. त्यांना कानावर काहीतरी पडतंय, बुद्धीला काहीतरी समजतंय, पण हृदय म्हणतंय शक्यच नाही, हा तर आमच्यावर अवलंबून आहे. याला एक दिवशी खायला नाही दिलं तर हा म्हणतो की मला खायला पाहिजे, मला खायला पाहिजे. हा कसा काय दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो? अशा प्रकारे ही जी वृंदावन लीला आहे ही खूप गोड पद्धतीने शुकदेव गोस्वामी वर्णन करतात. नंद महाराजांच्या जीवनामध्ये एक खूप मस्त आणि खूप मजेशीर एक घटना आहे, ती तुमच्या समोर ठेवतो. महाशिवरात्री असते फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला. त्या दिवशी एकेकाळी जेव्हा श्रीकृष्णांचं वय 9 वर्ष होतं, त्या दिवशीची ही घटना आहे. त्याच्या पूर्वी कार्तिक महिन्यामध्ये श्रीकृष्णांनी गोवर्धन धारण केलं होतं. ते 2रं वर्ष होतं श्रीकृष्णांचं गोवर्धन धारण करण्याचं. त्याच्या आधी जेव्हा पहिल्यांदा गोवर्धन धारण केलं होतं, ते कशासाठी धारण केलं होतं? कारण इंद्रदेवाला लक्षात नव्हतं आलं की श्रीकृष्ण कोण आहेत आणि म्हणून केवळ एका ब्रह्मांडामध्ये, एका ग्रहावर, एका भूखंडामध्ये, एका लहानशा गावामध्ये जेव्हा इंद्रपूजा बंद झाली होती, तेव्हा इंद्राला ब्रह्मांडामध्ये मावेना इतका गर्व होता आणि त्या ब्रह्मांडामध्ये मावेना इतका गर्व जेव्हा खंडित झाला, तेव्हा 2 ब्रह्मांडामध्ये मावेना इतका त्याला क्रोध आला. लहानशा गावामध्ये त्याची पूजा बंद केली आहे, पण गर्वाला माप नसतो. म्हणून त्याने काय केलं, या गावाला मी पूर्णपणे समाप्त करणार. त्याचा गर्वनाश करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना जवळ करण्यासाठी, जसं आपण म्हणत होतो 2 कृष्ण आहेत, ऐश्वर्य कृष्ण आणि माधुर्य कृष्ण. गरुड वाहना कृष्ण गोपिकापते. 2 गोष्टी घडतायत श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये. एक आहे इंद्राचा गर्वनाश होतोय, ऐश्वर्य कृष्ण, आणि दुसरं माधुर्य कृष्ण. काय माधुर्य कृष्ण आहेत? सर्व वृंदावन वासींना 8 दिवस 8 रात्र श्रीकृष्णांनी जवळ ठेवलं. एका क्षणासाठी कोणाचा वियोग नाही झाला, एका क्षणासाठी कोणाला नाही वाटलं अरे श्रीकृष्ण कुठे गेले. तर हे श्रीकृष्ण एकाच वेळेस कालियाचा गर्वनाश करतायत असं मारून. पण ते मारतायत, कसे मारतायत? खूप सुंदर नृत्य करून. आणि तो नृत्य कोणासाठी आहे? गोपिकांसाठी. त्यामुळे श्रीकृष्णांची वृंदावनामध्ये जी लीला आहे ती प्रमुख माधुर्य लीला आहे. ऐश्वर्य, गर्वनाश हे असे थोडेसे लहान लहान त्याच्यातल्या गोष्टी आहेत. तर पहिल्यांदा जेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललं होतं, त्यामध्ये ती जी सगळी तयारी केली होती ती कशासाठी होती? ती इंद्रपूजेसाठी होती. इंद्रपूजेसाठी जी तयारी केली होती ती श्रीकृष्णांनी त्याचा दिशा बदलली आणि म्हणाले ही पूजा आज इंद्राला अर्पण नाही करायची, ही पूजा आज गोवर्धनाला अर्पण करायची. बरोबर?
दुसऱ्या वर्षी जेव्हा गोवर्धन पूजा होती कार्तिक महिन्यामध्ये, त्या वर्षी तिची तयारी केली ती श्रीकृष्णांनी कशा प्रकारे करून घेतली. ती तयारी इंद्रपूजेसाठी नव्हती, कारण मागच्याच वर्षी इंद्रपूजेची तयारी श्रीकृष्णांनी दिशा परिवर्तन करून गोवर्धनाला केली होती. या वर्षी श्रीकृष्णांनी पहिल्या दिवसाच्या, पहिल्या तासाच्या, पहिल्या मिनिटाच्या, पहिल्या क्षणापासून स्पष्ट केली होती, आपल्याला इंद्राशी काही घेणं देणं नाही, आपण जी काही तयारी करू ती गोवर्धन पूजेसाठी करूया. दुसऱ्या वर्षीची जी पूजा होती ती अजून थाटात होती. दुसऱ्या वर्षीची जी गोवर्धन पूजा होती ती अजून थाटात, अजून छान, अजून तयारी करून केली होती. का? सर्वांना स्पष्टता होती, हे सर्व आपण जे भोग बनवतोय इंद्रासाठी नाही बनवतोय, हे आपण जे भोग बनवतोय गोवर्धनसाठी बनवतोय. आणि गोवर्धन का? कारण गोवर्धनाने 8 दिवस आपल्याला श्रीकृष्णांचा जवळीकपणा दिला, सगळ्या जणांना पूर्णपणे समाधानी केलं गोवर्धनाने. त्या गोवर्धनाची पूजा आपल्याला करायची आहे. तर दुसऱ्या वर्षी जेव्हा गोवर्धन पूजा झाली ती अजून थाटात झाली. या जगातले जनसामान्य आहेत, त्यांना जर सांगितलं श्रीकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे तर अमुक अमुक थाटात करतील, आणि जर इंद्राची पूजा करायची तर म्हणतील आम्हाला इंद्राची पूजा मोठ्या थाटात करायची आहे. पण व्रजवासी तसे नाहीत. व्रजवासी म्हणतात इंद्रासाठी जेवढी तयारी केली त्याच्यापेक्षा दुप्पट तयारी आपण गोवर्धनसाठी करूया. का? श्रीकृष्णांचं ते म्हणणं आहे. गोपालेर सहज प्रीती व्रजवासीर प्रती, व्रजवासीर सहज प्रीती गोपालेर प्रती. श्रीकृष्णांचं स्वाभाविक प्रेम व्रजवासींप्रती आणि व्रजवासींचं स्वाभाविक प्रेम हे वृंदावनवासींपर्यंत आहे, श्रीकृष्णांपर्यंत आहे. श्रीकृष्ण पुस्तकामध्ये एका ठिकाणी प्रभुपाद लिहितात इंग्रजीमध्ये, वृंदावन इज दॅट प्लेस वेअर इट इज नॅचरल टू लव्ह कृष्ण. वृंदावन ते स्थान आहे जिथे श्रीकृष्णांना प्रेम करणं अगदी नैसर्गिक होतं, अगदी स्वाभाविक होतं. म्हणून एक वृंदावन आहे मथुरेजवळ आणि दुसरं वृंदावन आहे ज्या ज्या मंदिरांमध्ये भक्त तिथे येऊन श्रीकृष्णांवर प्रेम अर्पण करण्यासाठी, त्यांच्याबद्दलच्या कथा ऐकण्यासाठी खूप उत्साही असतात. श्रीकृष्णांना भोग अर्पण करण्यासाठी खूप उत्साही असतात. श्रीकृष्णांना नाना वेश अर्पण करण्यासाठी, पोशाख अर्पण करण्यासाठी नेहमी उत्साही असतात. ते पण वृंदावन आहे. तर यावर्षी दुसरी गोवर्धन पूजा झाली होती आणि त्याच्यानंतर कार्तिक महिन्यानंतर तर फाल्गुन महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी कृष्ण, नंद महाराज, यशोदामाई, सुनंदन आणि नंदन हे 3 भाऊ, यशोदामाई, श्रीकृष्ण, बलराम, सगळे गाववासी हे सगळे शंकराची पूजा करायला गेले महाशिवरात्रीला. त्या स्थानाचं नाव होतं अंबिकावन. आणि या अंबिकावनामध्ये शंकरजींचं एक खूप सुंदर मंदिर होतं जिथे खूप लोक यायचे. बरं, हे व्रजवासी आहेत, वैष्णव, नारायणाचे भक्त आहेत, ते हे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराचं दर्शन करायला कशासाठी गेले असतील? तर शंकराला एक याचना करण्यासाठी. म्हणाले, हे शंकरा, जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तेव्हा क्षणोक्षणी श्री विष्णू यांनी मदत केली. कूर्म अवतार घेतला आणि त्याचे पर्वत, मंदार पर्वत जेव्हा खाली बुडत होतं तेव्हा खाली त्याला आधार दिला. खाली जेव्हा आधार दिला तेव्हा तो मंदार पर्वत असं हलत होतं, तेव्हा वर अजित नावाचं त्यांनी एक रूप घेतलं आणि त्याला स्थिरता दिली. मोहिनी अवतार घेतला आणि मोहिनी अवतारामुळे नंतर जे अमृत निघालं, जे राक्षसांनी चोरी केलं, मोहिनी हे पण विष्णू अवतार आहेत, त्यांनी जाऊन ते अमृत घेतलं आणि देवतांना दिलं आणि असुरांना फक्त एक ठेंगा दिला. तर अशा प्रकारे क्षणोक्षणी श्री विष्णू यांनी समुद्र मंथन लीलेमध्ये मदत केली. पण जेव्हा हलाहल विष आलं तेव्हा त्या विष्णूंनी एक इच्छा प्रकट केली. म्हणाले, हे काम वैष्णवांचं आहे, विषाला ग्रहण करण्याचं काम वैष्णवांचं आहे, तर हे तुम्ही जाऊन शंकराला सांगा. जेव्हा शंकराला सर्व देवता गेले आणि म्हणाले, श्री विष्णूंची इच्छा आहे की या विषावर काहीतरी आपल्याला मात करायची आहे, तर हे तुमच्याकडे विनंती केली आहे. शंकराने सर्व या जगामध्ये जितकं विष आहे त्या विषाचं संग्रहित रूप आहे ते हलाहल विष. भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्या सर्व विषाला शंकराने एकत्र केलं एका ठिकाणी आणि त्या विषाला प्राशन केलं आणि शंकराने आपल्या कंठामध्ये त्या विषाला ठेवलं आणि त्या दिवशीपासून शंकराचं नाव आहे नीळकंठ. तर ते शंकर परमेश्वराच्या इच्छेविना काही करत नाहीत आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार विष धारण करायला तयार आहेत. विचार करा शंकराचं काय स्थान आहे. या शंकराला एक याचना करण्यासाठी नंद महाराज आणि यशोदामाई गेले आहेत आणि म्हणतात, हे शंकरा,
श्रीकृष्णांच्या इच्छेसाठी आम्ही पण आमचं जीवन जगू दे, कधी विष स्वीकार करू दे आणि कधी श्रीकृष्णांचा महाप्रसाद स्वीकार करू दे, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी इंद्राचा कोप सहन करू दे, श्रीकृष्णांचं नृत्य बघण्यासाठी कालिया नागाचं विष नदीमध्ये बघू दे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर श्रीकृष्ण प्रसन्न होणार असतील तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा धोका नाही, त्या गोष्टींपासून भीती नाही. का? राखे कृष्ण मारे कृष्ण राखे के. जर श्रीकृष्णांनी रक्षा करायची ठरवली खांबातून पण बाहेर येतात, पण श्रीकृष्णांनी जर मारायचं ठरवलं तर दुर्वासा मुनी शंकराकडे गेलेत, ब्रह्मदेवांकडे गेलेत, ते म्हणतात आम्ही नाही वाचू शकत. तर म्हणून नंद महाराज आणि यशोदामाई आपल्याला काय शिकवतायत? आपल्या जीवनामध्ये कष्ट किती येतात त्याला महत्व नाही, आपल्या जीवनामध्ये विष किती येतं त्याला महत्व नाही, आपल्या जीवनामध्ये अमृत किती येतं त्याला महत्व नाही, आपल्या जीवनामध्ये आपली पूजा किती होते त्याला महत्व नाही, आपल्या जीवनामध्ये आपला अपमान किती होतो त्याला महत्व नाही. आपल्या जीवनामध्ये फक्त एका गोष्टीला महत्व द्यायचंय, आपण जे काही करतोय त्याच्यातून श्रीकृष्णांना आपण प्रसन्न करतोय का? श्रीकृष्णांची इच्छा पूर्ती होते का? श्रीकृष्णांची जर इच्छा पूर्ती होत असेल, शंकर विष ग्रहण करू नये पण त्या विषाचा शंकरावर काही परिणाम नाही झाला. ही आपल्याला नंद आणि यशोदा यांना प्रार्थना करायची, आणि नंद आणि यशोदा शंकराची पूजा करण्यासाठी अंबिकापालमध्ये गेलेत, तिथे त्यांनी ती पूजा अर्पण केली. शंकराची पूजा कधी होते? अर्ध्या रात्री होते. शंकराची पूजा दिवसा नाही होत, अशा प्रकारे रात्रभर ती पूजा चालू होती. आणि हे सर्व व्रजवासी तिथे बसून शंकराला प्रार्थना करतायत आणि म्हणतायत तुम्ही किती श्रेष्ठ वैष्णव आहात, तुम्ही केवळ परमेश्वराच्या इच्छेनुसार आपलं जीवन जगता, त्यामध्ये तुम्हाला स्वैराचाराला अजिबात स्थान नाही देत, आम्हाला पण तुमचे आशीर्वाद द्या. या भावनेने हे लोक तिथे गेलेत. दुसऱ्या रात्री, कारण पूर्वीच्या रात्री जागले होते रात्रभर, तर झोप नव्हती झाली. दुसऱ्या रात्री लवकरच या लोकांनी उपवास समाप्त केला आणि सगळे गाढ झोपेत तिथे शयन करतायत. कृष्ण आणि बलराम यांना आपल्या मित्रांसोबत खेळायचं होतं, तर जिथे गोप झोपत होते त्याच्यापासून काही अंतरावर ते त्यांचा खेळ वगैरे काही करत होते. त्या ठिकाणी एक अजगर आला. विषारी नव्हता पण अजगर होता, आणि तो अजगर हळूहळू तिथे आला. तिथे बघितलं बरेच सारे वृंदावनवासी गोप तिथे झोपलेले आहेत. त्यांनी विचार केला या सगळ्या गोपांमधून एका गोपाला मला गिळायचंय, मला माझं अन्न पाहिजे, तर काय करू मी? तर हा जो अजगर होता हा एक विद्याधर होता. विद्याधर म्हणजे उच्च ग्रहांवर काही वेगळे योनी आहेत, त्यांचा गळा खूप छान असतो, त्यांचं नृत्य खूप छान असतं, त्याला म्हणतात गंधर्व. गंधर्व म्हणजे गाणारे, आणि विद्याधर म्हणजे गाणारे, नाचणारे, कविता लिहिणारे, परमेश्वराची स्तुती करणारे. तर त्याच्यातला तो एक विद्याधर होता. त्यांनी त्या सर्व गोप व्रजवासींकडे बघितलं आणि मनात त्याचा एक विचार आला, कोणाला मी स्पर्श करू, कोणाला मी गिळण्याचा प्रयत्न करू? तर त्याला एक माहिती आहे, श्रीकृष्णांना त्याचे मित्र खूप प्रिय आहेत, श्रीकृष्णांना त्याचे भक्त खूप प्रिय आहेत, श्रीकृष्णांना त्याचे वडील, त्यांची आई, त्या गोपिका खूप प्रिय आहेत. त्यांनी विचार केला या सर्वांमध्ये सर्वाधिक कोण प्रिय आहे? नंद महाराज. यांनी काय केलं असेल? यांनी बुद्धी चालवली आणि नंद महाराजांच्या पायांना त्यांनी स्पर्श केला, आणि पायाला स्पर्श करून हळूहळू हळूहळू त्यांना गिळंकृत करण्याचा तो प्रयत्न करतोय. नंद महाराजांना पायाला जेव्हा एक अजगर गिळण्याचा प्रयत्न करतोय, नंद महाराजांना लक्षात आलं ते, आणि नंद महाराज उठले. नंद महाराजांनी बघितलं एक अजगर आहे, आजूबाजूला बघले लोक झोपलेले आहेत. आपल्याला समजा एका गर्दीच्या प्रसंगी एक साप चावायला आला, किंवा एक अजगर असा गिळतोय, किंवा एक कुत्रा आपल्याला चावायला आला, समजा आपण कोणाला हाक मारणार? आजूबाजूच्या लोकांना. त्यांचे दोन भाऊ आहेत तिथे, त्या दोन भावांना हाक मारली असती, पण नंद महाराजांच्या हृदयामध्ये कोणाला स्थान आहे? ममत्व. मी यांचा आणि हा माझा, श्रीकृष्ण माझा आणि मी श्रीकृष्णांचा. आजूबाजूला वयस्कर भाऊ, भावंड, मित्र मंडळी, नातेवाईक असतानाही जेव्हा अजगराचा स्पर्श झाला आणि नंद महाराजांना जेव्हा जाणीव झाली, त्यांनी फक्त एकच हाक मारली, कृष्ण कृष्ण. जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात, आपण किती कृष्णमय आहोत हे कसं कळेल? आपण किती श्रीकृष्णांना हाक मारतो आणि किती इतरांना हाक मारतो, यावरून आपली
किती दाट आपलं कृष्ण प्रेम हे कळेल. आजूबाजूला वयस्कर लोक असतानाही 9 वर्षांचा त्यांचा मुलगा आहे, त्याला हाक मारली आणि जोरात जोरात म्हणायला लागले, कृष्णा मी म्हातारा आहे, श्रीकृष्णा मी तुझ्यावर अवलंबून आहे, श्रीकृष्णा तुझ्या विना मला कोण वाचवेल. जीव गोस्वामी म्हणून एक आचार्य आहेत, ते म्हणतात नंद महाराजांनी या सगळ्या आजूबाजूच्या बलवान अनुभवी भक्तांना हाक न मारता दूर कुठेतरी कृष्ण आहे त्याला हाक का मारली. तर म्हणतात त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचं जेव्हा नामकरण झालं होतं ना, नामकरण जेव्हा श्रीकृष्णांचं झालं तेव्हा गर्ग ऋषी आले होते आणि गर्ग ऋषी यांनी नंद महाराजांच्या गोठ्यामध्ये श्रीकृष्णांचं नामकरण केलं. का? कारण कंसाला एक वेध होता, कुठे तो मुलगा कुठे, 8वा वसुदेवचा मुलगा कुठे, कारण मायादेवीने सांगितलं होतं त्याचा जन्म झालेला आहे म्हणून. जर गर्ग ऋषी जे वसुदेवाच्या यदू कुळाचे ब्राह्मण होते, तर यदू कुळामध्ये कोणाचा जन्म झाला तर गर्ग ऋषी त्याला नामकरण करायचे. त्या गर्ग ऋषींनी श्रीकृष्णांचं नामकरण नंद महाराजांच्या घरी खूप अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये केलं. कंसाला संशय आला असता आणि कंसाने श्रीकृष्णांना मारलं असतं. म्हणून श्रीकृष्णांच्या नामकरणाला किती लोक उपस्थित होते माहितीये? सर्व अवतारी कृष्णाच्या नामकरणाला फक्त 4 लोक उपस्थित होते. गर्ग ऋषी ज्यांनी नामकरण केलं, नंद महाराज, यशोदा आणि रोहिणी. गुप्त नामकरण झालं श्रीकृष्णांचं. त्यावेळेस गर्ग ऋषींनी सांगितलं होतं हा जो मुलगा आहे ना कृष्ण, नारायण समोहित, हा नारायण समय, नारायण नाहीये, नारायण समय, हा तर नारायणचा स्रोत आहे. नारायण कसा आहे? हा एका मेणबत्तीने जेव्हा आपण 1000 मेणबत्त्या पेटवतो तर आपण म्हणू शकतो की या सर्व 1001 मेणबत्त्या समान आहेत, पण ती जी पहिली मेणबत्ती आहे ती विशेष आहे ना, त्या मेणबत्तीने सर्व मेणबत्तींना पेटवलंय. तर म्हणून ते म्हणतात नारायण समय. नंद महाराज इतके कृष्णमय आहेत, जेव्हा त्यांना अजगर गिळतोय त्यांना हे नाही आठवलं हा मला वाचवू शकतो, अरे हा मला वाचवू शकतो. त्यांना 9 वर्ष आधी गर्ग ऋषींचे शब्द आठवत आहेत, कारण त्या शब्दांमध्ये कृष्णाचा उल्लेख आहे. म्हणतात श्रीकृष्णाकडे नारायणासारखी शक्ती आहे, त्याला बोलवतो. भक्ती विनोद ठाकूर सारखे अजून एक आचार्य, त्याचं नाव आहे नरोत्तमदास ठाकूर. नरोत्तमदास ठाकूर एका भजनामध्ये लिहितात, षडविध शरणागती होई बेजहार, ताहार प्रार्थना शुने श्री नंद कुमार. नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात? षडविधा शरणागती होई बेजहार. जेव्हा जेव्हा कोणा व्यक्तीच्या जीवनामध्ये षडविधा शरणागती होईल, जेव्हा कोणी व्यक्ती श्रीकृष्णांप्रती समर्पित जीवन जगत असेल, काय होईल? ताहार प्रार्थना शुने श्री नंद कुमार. त्या व्यक्तीच्या प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतात. नंद महाराजांचं जीवन कसं आहे? नंद महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळे निर्णय एकाच गोष्टीला घेतले आहेत. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. रक्षिष्यति इति विश्वासो, त्यांना फक्त एकच विश्वास आहे, श्रीकृष्ण माझी रक्षण करते, म्हणून श्रीकृष्णांना हाक मारतायत. गोपत्रित्वे वर्णम तथा, माझा रक्षण करता फक्त एकच आहे श्रीकृष्ण, अजून कोणी व्यक्ती माझा रक्षण नाही करू शकत. म्हणून नंद महाराज त्यांना हाक मारली. आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती. आत्मनिक्षेप म्हणजे मी दीनहीन आहे, माझ्यामध्ये काय सद्गुण आहेत, आणि कार्पण्य, कार्पण्य म्हणजे नम्रता. नंद महाराजांचं संपूर्ण जीवन षडविधा शरणागतीचं एक प्रतीक आहे. आणि त्यांनी जेव्हा नंदकुमार श्रीकृष्णांना हाक मारली, श्रीकृष्ण दूर कुठे होते? धावत धावत आले. जेव्हा तिथे आले, श्रीकृष्णांच्या दर्शनाने मुक्ती मिळते. श्रीकृष्णांच्या दर्शनाने काय? श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या दर्शनाने मुक्ती मिळते. गंगे नदीची जेव्हा स्तुती करतायत भक्ती विनोद ठाकूर, तेव्हा म्हणतात, गंगार परश होईते पश्चाते पावन. गंगार स्पर्श होईते पाश्चाते पावन. आपण जेव्हा आचमन करतो तेव्हा त्या पाण्याचा स्पर्श व्हायला लागतो. गंगा जळाला स्पर्श कर. गंगेला फक्त दूर बघून पवित्र होत नाही, म्हणून लोक प्रवास करतात गंगे नदीला, पण म्हणतात दर्शने पवित्र करो ए तो मार्ग. शुद्ध भक्तांच्या केवळ दर्शनाने सो शुद्ध वैष्णवांच्या मध्ये ती शक्ती आहे जी गंगेमध्ये नाहीये. विचार करा, श्रीकृष्णांमध्ये काय शक्ती असेल? श्रीकृष्णांच्या दर्शनाने पवित्र होणार नाही आपण. आपण जेव्हा राधा गोविंदांचं दर्शन करतोय, याच्यापेक्षा या डोळ्यांना पावित्र्य कुठे मिळणार आहे? म्हणून त्या अजगराने जेव्हा
नंद महाराजांच्या पायाला गिळण्याचा प्रयत्न केलाय. श्रीकृष्ण जेव्हा धावत आले त्या दर्शनानेच तो मुक्त झालाय. पण श्रीकृष्णांना त्याला मुक्ती नव्हती द्यायची. श्रीकृष्णांच्या मनात काय भावना आहे माहितीये? कोणाला ऐकायची? श्रीकृष्णांच्या मनात काय भावना आहे? श्रीकृष्ण म्हणतायत, या अजगराने माझ्या शुद्ध भक्तांच्या पायांना स्पर्श केलाय. कोणाला स्पर्श केलाय? नंद महाराजांना. आणि काय स्पर्श केलाय? गिळतोय तो, स्पर्श नाही केलाय. पण श्रीकृष्ण काय म्हणतात? जे काही आहे यांनी या सर्व गोपांना सोडून माझ्या शुद्ध भक्ताच्या, माझ्या वडिलांच्या, जे माझ्यावर निर्मळ प्रेम करतात त्यांच्या पायांना यांनी स्पर्श केलाय. जो माझ्या शुद्ध भक्तांच्या चरणांना स्पर्श करेल त्याला मी मुक्ती देणार. मुक्ती तर मी राक्षसांना देतोय. पुतनेला त्यांनी वैकुंठामध्ये स्थान दिलंय आणि जो श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तांच्या चरणांना स्पर्श करतोय त्यांना श्रीकृष्ण मुक्ती देणार. म्हणतात याला मला भक्ती द्यायची आहे, याला मुक्तीपेक्षा मला मोठी भक्ती द्यायची आहे. कारण त्या अजगराने नंद महाराजांच्या चरणांना स्पर्श केला होता. श्रीकृष्णांनी हे नाही बघितलं की हा माझ्या वडिलांना त्रास येतोय, माझ्या शुद्ध भक्तांना कोणी त्रास देऊच शकत नाही, ते नेहमी माझ्यावर मनन करतात, नंद महाराज नेहमी माझं स्मरण करतात, त्यांना त्रास नाही होत आहे. त्यांनी माझ्या शुद्ध भक्तांच्या पायांना स्पर्श केला ना, मी माझ्या चरणांचा स्पर्श या अजगराला करीन. आणि श्रीकृष्णांनी तिथे येऊन त्या अजगराला पाय लावला. आणि जसा श्रीकृष्णांनी त्यांना त्या अजगराला पाय लावला, एक अचिंत्य शक्ती आहे श्रीकृष्णांमध्ये. श्रीमद भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये गजेंद्राची एक कहाणी येते, त्यामध्ये पण असंच आहे. एक हत्ती होता, हत्तींचा राजा होता, त्याला एका मगरीने पकडलं. 10,000 वर्ष तो सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण काही ती मगर काही हरली नाही. त्या मगरीने तिचा जो जबडा होता अजून स्ट्रॉंग, अजून रक्त वाहत आहे, अजून घट्ट. शेवटी त्याला लक्षात आलं, मी स्वतःला वाचवू नाही शकत, माझी पत्नी स्वतःला वाचवू नाही शकत, माझी मुलं वाचू नाही शकत, हे इतका सर्व हत्तींचा जो झुंड आहे तो नाही वाचू शकत. त्याने कमळाचं फूल घेतलं, नारायण नमोस्तुते, नारायण केलं. ती आतुर प्रार्थना ऐकून परमेश्वर गरुड वाहना, गरुडावर आले, सुदर्शन चक्र चालवला आणि त्या मगरीला कापून टाकलं. आणि त्या मगरीमधून एक गंधर्व बाहेर आले आणि ते गंधर्व म्हणाले, एक ना देवल ऋषी आहेत. भगवद्गीतेमध्ये पण श्रीकृष्ण म्हणतात, असी तो देवलो व्यासो स्वयंचैव ब्रवीषी मे. जेव्हा श्रीकृष्णांनी विराट रूप दाखवला तेव्हा अर्जुन म्हणतात, हो बरोबर आहे, व्यास ऋषींनी पण सांगितलं की तुम्ही परमेश्वर आहात, मी तर तुम्हाला एक साधारण व्यक्ती समज. तर ते देवल ऋषींचं नाव येतं. तर हे देवल ऋषी आहेत, हे नदीमध्ये तपस्या करत होते. आणि हा जो गंधर्व आहे, या गंधर्वाने खाली जाऊन त्यांचा पाय खेचला. तर ते देवल ऋषी म्हणतात, तुला पाय खेचण्यामध्ये खूप मजा येते का ऋषींची? तुला मी मगरीचा जन्म देतो. आणि ती मगर मग तिथे आली आणि त्या हत्तीला धरला. तेव्हा नारायणाने जेव्हा सुदर्शन चक्र चालवला, तो गंधर्व बाहेर आला आणि म्हणाला, मला तुम्ही शापातून मुक्त केलं, खूप खूप धन्यवाद. तर नारायण जरी विष्णू आहेत, परमेश्वराचंच एक रूप आहे, पण त्यांना पण शापातून मुक्त करण्यासाठी त्या अस्त्राचा स्पर्श करायला लागतो. त्याला मारायला लागलं. तुझी मगर होती ती मेली आणि त्या मगरीच्या शरीराचा नाश झाला आणि त्या मगरीच्या शरीरामधून तो गंधर्व बाहेर आला. पण श्रीकृष्णांकडे नारायणापेक्षा जास्ती शक्ती आहे. श्रीकृष्णांनी जेव्हा त्या अजगराला स्पर्श केला, तो अजगर मेला नाही, तो अजगराचा प्राण नाही गेले, पण त्या अजगराचं परिवर्तन झालंय का विद्याधरामध्ये. श्रीकृष्ण इतके प्रेमळ आहेत ना, कोणाला मारत नाहीत. इवन नरसिंह पण हिरण्यकश्यपूला मारलं आणि त्या शापातून त्याला मुक्त केलं. पण श्रीकृष्णाने त्या अजगराला जेव्हा स्पर्श केला, त्या अजगराचा मृत्यू नाही झाला. माधुर्य कृष्ण कधी कोणाला त्रास नाही देऊ शकत. माधुर्य कृष्ण केवळ आशीर्वाद देतात. त्याला त्या शापातून त्याला मुक्त केलं. आणि तो विद्याधर जेव्हा पूर्वीच्या जीवनामध्ये विद्याधर होता, सोन्याचं मुकुट, कुंडल, खूप सुंदर त्याचे हार इत्यादी होते. पण आज त्याला स्पर्श झालाय श्रीकृष्णांचा. आज त्याचा जे सौंदर्य होतं ते त्याचं मूळ सौंदर्यापेक्षा जास्ती झालं. आपल्यामध्ये थोडंफार जे काही सौंदर्य आहे, जेव्हा कृष्ण नामाचा, कृष्ण कथेचा, कृष्ण प्रसादाचा जेव्हा आपल्याला स्पर्श होतो, तेव्हा लोक म्हणतात, तुम्ही वेगळे दिसताय, तुमच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आहे, तुम्ही सुंदर दिसताय. आपण विचार करतोय, फेअर अँड लवली तर लावलं नाही मी, लोणी आणि हळद मिक्स करून तर लावलं नाही मी, मग मी सुंदर कसं काय झालो? सुंदर कशामुळे झालो?
श्रीकृष्णांचं नाम घेऊन, कारण श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहेत, तर त्या नामाचा प्रभाव होतो. कुब्जा नावाची एक 3 ठिकाणी वाकलेली म्हातारी बाई होती. श्रीकृष्णांनी केवळ तिच्या हनवटीला असा स्पर्श केला, तिचं परिवर्तन झालं अति सुंदर एका महिलेमध्ये. श्रीकृष्णांचा स्पर्श नेहमी व्यक्तीला सुंदर करणार. या अजगराला जेव्हा स्पर्श केला तेव्हा तो त्याच्या मूळ सौंदर्यापेक्षा अधिक सुंदर झाला, अधिक ऐश्वर्यवान झाला. आणि श्रीकृष्णांना म्हणतो, खूप खूप धन्यवाद. काय झालं माहितीये, अंगिरा ऋषी एक खूप मोठे ऋषी आहेत, त्यांच्या वंशावलीमध्ये काही ऋषी होते, ते खूप तपस्या करत होते आणि खूप तपस्या केल्या कारणाने त्यांचं शरीर अगदी क्षीण झालं होतं आणि तथाकथित सौंदर्य त्यांच्या शरीरावर नव्हतं. चेहरा असा कोमेजल्यासारखा झाला होता, कारण तपस्या करत होते. मी आहे विद्याधर, मी आहे सुंदर, मी माझ्या आकाश मार्गाने जेव्हा जात होतो तेव्हा मी बघितलं, मी इतका सुंदर, माझे कुंडल, माझा चेहरा, माझे ओठ, माझा आवाज, सर्व अप्सरा माझी स्तुती करतायत. आणि हे ऋषी मुनी तिथे असे क्षीण झालेत, बारीक झालेत, असा चेहरा कोमेजल्यासारखा झालाय. मला क्षणभरासाठी माझा सौंदर्य आणि यांचा तो कोमेजला चेहरा बघून, त्याच्यामध्ये जी विषमता होती ती बघून मला हसू आलं. त्या ऋषी मुनींना बघून मी हसलो. पण श्रीकृष्ण एक सांगतो, त्या ऋषी मुनींना माझ्यावर राग नाही आला. म्हणतात मी पापी आहे, त्या ऋषी मुनींवर हसलो पण त्यांना माझ्यावर राग नाही आला. पण म्हणाले, तुला तुझ्या सौंदर्यावर इतका गर्व आहे, आम्ही तुला आशीर्वाद देतो की तुझं परिवर्तन एका अजगरामध्ये होईल. शाप नाही दिला. ऋषी मुनी कधी शाप नाही देत, ऋषी मुनी नेहमी आशीर्वाद देतात. नारद मुनींनी नलकुवर आणि मणिग्रीवला सांगितलं की तुझं वृक्षामध्ये परिवर्तन होईल. तो शाप होता की आशीर्वाद होता? तो आशीर्वाद होता. का? कारण त्यांना कुठे जन्म दिला? नंद महाराजांच्या घराच्या अंगणामध्ये त्यांना जन्म दिला. ती जी लीला आहे श्रीकृष्णांची बाललीला, ती वैकुंठामध्ये पण लोकांना दिसत नाही, ती त्या 2 वृक्षांना दिसली, नलकुबेर आणि मणिग्रीवला. तो शाप कसा आहे? तो आशीर्वाद आहे. म्हणून या ऋषी मुनींनी पण या गंधर्वाला आशीर्वाद दिला, कारण तुला तुझ्या सौंदर्यावर खूप गर्व आहे, तर तुला अजगराचा जन्म मिळेल. आणि ज्या दिवशी परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण तुला स्पर्श करतील तेव्हा तुला या सौंदर्यापेक्षा जास्ती सौंदर्य मिळेल. पण श्रीकृष्णांचा जर कोणाला वास्तविक स्पर्श झाला असेल त्याच्यामध्ये गर्व कधी नसतो. कारण श्रीकृष्णांच्या सौंदर्यासमोर आपलं काय सौंदर्य, श्रीकृष्णांच्या ज्ञानासमोर आपलं काय ज्ञान आहे, श्रीकृष्णांच्या वैराग्यासमोर आपलं वैराग्य पण नाही आहे. श्रीकृष्णांचा ज्याचा घट्ट संबंध आहे त्याच्यामध्ये गर्वाला त्याच्यामध्ये काही स्थान नाहीये. तर अशा प्रकारे हा जो अजगर होता त्याला श्रीकृष्णांनी न मारता, कुब्जाला न मारता त्याला त्या परिस्थितीतून मुक्त केलं. त्याला पूर्वीपेक्षा सुंदर त्याला शरीर दिलं. आणि तो विद्याधर नंतर श्रीकृष्णांना म्हणतो, हे श्रीकृष्ण, मला आशीर्वाद द्या, मी माझ्या घरी परततो. अरे, तुला श्रीकृष्णांनी मदत केली, तुझ्या त्या काय म्हणू आपण त्याला, सुंदर नसलेल्या चेहऱ्यातून तुला मुक्त केली, आणि आता तुला घरी कशासाठी जायचंय? का माहितीये? त्याच्या मनात विचार आला, माझ्याकडे सुंदर आवाज आहे ना, मी आता पूर्ण जगभर, पूर्ण ब्रह्मांडभर भ्रमण करीन आणि माझ्या सुंदर अशा या आवाजाने आणि या सुंदर चेहऱ्याने लोकांना आकर्षित करीन. पण लोकांना आकर्षित करून माझ्याकडे आकर्षित नाही करणार, मी आता श्रीकृष्णांचे खूप सुंदर गीत गाणार. आणि लोक म्हणतील, हा इतका सुंदर गंधर्व, हा इतका सुंदर विद्याधर, आणि काय याचा विलक्षण आवाज आहे, पण गातो कधी सिनेमाचे गाणे नाही गात, हा नेहमी श्रीकृष्णांची स्तुती गातो. अशा प्रकारे हे श्रीकृष्ण, मला जो आशीर्वाद तुमच्याकडून मिळाला तुमच्या पादस्पर्शाने, तो आशीर्वाद मला आता पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरवायचा आहे आणि लोकांना तुमची कथा ऐकवायची आहे आणि लोकांना तुमच्या गोड हरिनामाशी संपर्क करून द्यायचा आहे. कृपया मला आशीर्वाद द्या. म्हणून श्रीकृष्णांची प्रत्येक सेवा श्रीकृष्णांच्या सानिध्यात होते अशी नाही. श्रीकृष्णांच्या काही सेवा, मूर्तीपूजा, त्यांना भोग लावणं, त्यांना पोशाख अर्पण करणं, हे श्रीकृष्णांच्या सानिध्यात होते. पण प्रचाराची सेवा ही श्रीकृष्णांपासून तथाकथित दूर जाऊन करावी लागते. कारण प्रचार कोणाला करणार? ज्यांना श्रीकृष्णांशी प्रेम नाहीये त्यांना करणार. श्रीकृष्णांच्या आजूबाजूला सगळे प्रेमी भक्त असतात.
म्हणून काही सेवा त्या श्रीकृष्णांच्या जवळ होतात आणि काही सेवा त्या श्रीकृष्णांच्या दूर जाऊन होतात. पण श्रीकृष्णांना जेवढे आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत, श्रीकृष्णांमध्ये जेवढे आपण तल्लीन आहोत, तेवढ्या आपण जरी दूर गेलो तरी आपण कधी दूर नाही होत. भक्तिचारू महाराज आहेत, श्रील प्रभुपादांना एकदा म्हणत होते, प्रभुपाद तुम्ही सुरुवातीच्या दिवसामध्ये एकटे होते. श्रील प्रभुपादांनी ते वाक्य त्यांना समाप्त नाही करू दिलं आणि प्रभुपाद म्हणाले, मी कधीही एकटा नव्हतो. तुला असं वाटतंय की मी एकटा होतो? मी नेहमी गुरु महाराज आणि श्रीकृष्ण माझ्यासोबत होते, त्यांना हृदयामध्ये मी घेऊन गेलो होतो. म्हणून नंद महाराज आपल्याला शिकवतायत, शुकदेव गोस्वामी आपल्याला शिकवतायत, या जगामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण आपलं केलंय. उपनिषदांमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे, म्हणतात, लोभो लवणतो यद्वद भूई भूई प्रवर्धते तुष्टिही न तथा काम भोगानाम भूई भूई प्रवर्धते. यामध्ये लिहिलंय, लोभो लवणतो यद्वद. आपल्या मनातला जो लोभ आहे या जगातल्या वस्तूंसाठी, तो कशासारखा आहे? खारट पाण्याच्या लोभासारखा आहे. जर आपल्याला तहान लागली आहे आणि कोणी आपल्याला खारट मीठ टाकून पाणी दिलं, तहान भागत नाही, उलट ते पाणी प्यायल्यानंतर अजून तहान लागते. मग आपण काय करणार? आपण म्हणणार अजून थोडं खारट पाणी पितो. अजून पाणीच आहे. समुद्राचं पाणी पिऊन आजपर्यंत कोणाची तहान नाही भागली. तसं उपनिषदांमध्ये दिलंय, आपण जेव्हापर्यंत या जगातल्या गोष्टींपासून विचार करू की याच्याने माझं समाधान होईल, ते लवण पाण्यासारखं आहे. जास्ती 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 मिठाचं खारट पाणी पिऊन शेवटी काय होतं माहितीये? मृत्यू. तशा प्रकारे ऍक्च्युली आपल्याला प्रामाणिकपणे जे समाधान पाहिजे ते कशाने मिळणार आहे? या जगातल्या वस्तूंनी नाही मिळणार आहे. आपल्याला जे समाधान मिळणार आहे ते श्रीकृष्णांना आपलंसं करून जे समाधान मिळणार आहे ते ऍक्च्युली खरोखर वास्तविक समाधान आहे. आणि म्हणून नंद महाराज, शुकदेव गोस्वामी आपल्याला म्हणतायत, वृंदावन लीला याच्यातून जर एक गोष्ट शिकायची असेल तर ती आहे, नेहमी श्रीकृष्णांचं नामस्मरण करा. नेहमी श्रीकृष्णांना मनामध्ये एक भावना ठेवा, हे माझे आणि मी यांचा. या दोन वाक्यांना जरी आपण आपल्या जीवनाचा पाया बनवलं, शुकदेव गोस्वामींची कथा यशस्वी झाली. श्रील प्रभुपादांनी आपल्याला एवढा प्रवास केला कशासाठी? आपल्याला वृंदावन कृष्ण देण्यासाठी, माधुर्य कृष्ण देण्यासाठी, राधा गोविंदजी देण्यासाठी. श्रील प्रभुपादांनी म्हातारपणी जे कष्ट घेतले त्याला जर आपल्याला पूर्णता द्यायची असेल, त्यांना जर प्रतिसाद द्यायचा असेल, तर आपल्याला राधा गोविंदजी यांना प्रार्थना करायला पाहिजे, हे राधा गोविंद, तुमचं नाव, त्याच्यामध्ये जो गोडवा आहे हा कधी मी चाखणार? तुमच्या कथेमध्ये मला कधी तो दिवस येईल जेव्हा झोप नाही येणार आणि मी जसजशी ती कथा होते तसतसा मी अजून अजून जागृत होणार आणि म्हणणार, आजपर्यंत मी झोपलो होतो, बाहेर जेव्हा मी फिरतो तेव्हा झोपलो होतो, खरी जाग मला तर कृष्ण कथेमध्ये आली. तर म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी आपण आज एक प्रार्थना करूया, राधा गोविंदजी इथे उपस्थित आहेत, की हे राधा गोविंद, माझ्या जीवनामध्ये अनेक अनेक वस्तूंप्रती माझी ममत्वाची भावना आहे. ही वस्तू माझी आणि मी या वस्तूचा. पण आज मला एक गोष्ट लक्षात आली की खरं ममता ही मला श्रीकृष्णांप्रती जागृत करण्यासाठी हे मनुष्य देह दिलंय परमेश्वराने. तर आज आपण राधा गोविंदजींना प्रार्थना करूया, कणभर का होईना. आज जेव्हा या हॉलच्या प्रांगणामधून मी जेव्हा घरी जाईन, कुठेतरी माझ्या जीवनामध्ये या भावनेला मी वारा द्यायचा प्रयत्न करीन. हे श्रीकृष्ण आहेत ना, माझे आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छति. श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्वांचा सुहृद आहे, मी सर्वांचा सगळ्यात मोठा शुभचिंतक मित्र आहे, पण लोक हे जाणत नाहीत. ज्ञात्वा माम शांती मृच्छति. आपल्या जीवनामध्ये जी शांती आपल्याला पाहिजे ती कधी मिळेल? श्रीकृष्णांनी आशीर्वाद दिला आपल्याला, ज्या दिवशी आपण म्हणू, हे माझे खरे शुभचिंतक मित्र आहेत. या मित्राला सोडून आपण भरपूर ठिकाणी माझ्याशी मैत्री करणार का, मला मित्र म्हणून स्वीकारणार का? करा, हरकत नाही. पण मनात आपल्याला माहिती पाहिजे, या मित्राला विसरून आपण जगभर शोधतोय. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची. आई आहेस तू, सगळ्यांना प्रेम करणारी आहेस, पण मी विसरलो तुला.
आपण आईला विसरू, पण आई आपल्याला शोधत शोधत येते. बाळा तू मला विसरलास पण मी नाही. तसंच राधा गोविंदजी आज आपल्याला इथे भेटायला आलेत. आपण सर्व, मी तुम्हाला विनंती करतो मनापासून, 2 क्षणांसाठी हात जोडणार आणि मनात तुमच्या शब्दांमध्ये, आपण जेव्हा दुसऱ्यांचे शब्द बोलतो ना त्याच्यामध्ये भावना नसतात, म्हणून तुम्हाला सर्वांना मी विनंती करतोय, आपल्या स्वतःच्या शब्दांनी, आपल्या स्वतःच्या भावनेनी राधा गोविंदजींना प्रार्थना करा, हे श्रीकृष्ण मला आपलंसं करशील का, मला तुझ्या जवळ घेशील का, कृपया मला तुझ्या जवळ घे. आणि त्याच्यानंतर दुसरी प्रार्थना आहे, तू माझ्या जवळ ये. पण तू माझ्या जवळ येण्यासाठी आधी मी तुला जवळ करायला पाहिजे, बरोबर की नाही? त्यामुळे पहिली प्रार्थना करा, हे परमेश्वरा मला तुझ्या जवळ घेशील का, आणि त्याच्यानंतर दुसरी प्रार्थना करा, तू माझ्या जवळ येशील का. तर 10 सेकंद मी आपल्या सर्वांना देतो मनापासून ही प्रार्थना अर्पण करण्यासाठी. षडविधा शरणागती होईबे जहार, तहार प्रार्थना शुने श्री नंदकुमार. जर आपण खरोखर मनापासून ही प्रार्थना केली तर राधा गोविंदजी तुमच्या प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या जीवनामध्ये काय होईल, काय चमत्कार होईल माझ्या पलीकडे. तर मी तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी 2 मिनिटं वेळ देतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुमच्यातून किती लोक उत्साहाने, आपण 10 मिनिटं कीर्तन करणार आहोत, आता आरती होईल, त्या आरतीमध्ये उत्साहाने कोण कोण कीर्तन करणार माझ्यासोबत? तर सर्वांना विनंती आहे, जन्माष्टमीच्या दिवशी यांच्या उपस्थितीमध्ये डोळे बंद करून हृदयापासून कृपया नाम कीर्तन करूया आपण आणि परमेश्वराला आपलं सर्वस्व 10 मिनिटासाठी का होईना पण अर्पण करूया. खूप खूप धन्यवाद. आता महाआरती होईल आणि कीर्तन होईल.